मैत्री म्हणजे आपल्या आयुष्यरूपी पुस्तकातील एक सोनेरी पान, आपल्याला खूप आवडणारे, हवेहवेसे वाटणारे, आकर्षित करणारे. एका विशिष्ट वयात तर आपण आपल्या मित्रमैत्रिणींना खूप महत्त्वाचे स्थान देत असतो आणि याच मित्रमैत्रिणींनी जर आपल्याला फसवले तर आपण खूप दुःखी होतो, आपल्या वाट्याला खूप दुःख होते. म्हणूनच मैत्री ही फार विचारपूर्वक आणि सांभाळून केली पाहिजे, कारण ती एक भावनिक गुंतवणूक असते, ती एक भविष्य घडवणारी असते. म्हणूनच मैत्री करत असताना आपल्या जीवन बिघडवणाऱ्या अशा मित्रांना आपण ओळखले पाहिजे. नमस्कार, मी चंचला बिले आज तुमच्याशी याच विषयावर बोलणार आहे. मित्रांमुळे आपले जीवन घडते आणि बिघडतेही. मग अशा फेक फ्रेंड्सला किंवा आपल्या फसवणाऱ्या मित्रांना आपण कसे ओळखावे याविषयीच्या 3 टिप्स आज मी तुम्हाला देणार आहे. नंबर 1, बनावटी मित्र, फेक फ्रेंड्स हे फुकटे असतात. काही लोक तुमच्या बरोबर फक्त यासाठी मैत्री करतात की तुम्ही त्यांना वेळोवेळी अनेक गोष्टी फुकट देतात. तुमच्याकडनं अनेक गोष्टी त्यांना फुकट मिळत असतात म्हणून ते तुमच्याशी मैत्री करतात. उदाहरणार्थ, तुम्ही वेळोवेळी त्यांना पैशाची मदत करत असाल किंवा तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर त्यांचे बिल पे करत असाल, तुमच्याकडे गाडी असेल तर तुमच्या गाडीतून तुम्ही त्यांना फिरवत असाल. म्हणजे त्यांच्या अनेक इच्छा तुम्ही पूर्ण करत असता म्हणून ते तुमच्याशी मैत्री करत असतात. तुम्ही त्यांच्यासाठी सतत करत राहता, तुमची त्यांच्याबरोबर मैत्री असते, तुमचा त्यांच्यावर जीव असतो, तुम्ही त्यांना आपले बेस्ट फ्रेंड मानता म्हणून सतत तुम्ही त्यांच्यासाठी करत राहतात, पण ते तुमच्यासाठी काहीच करत नाहीत. मग अशा फुकट्या मित्रांना आपण वेळीच ओळखले पाहिजे, कारण वेळ पडल्यावर ते आपल्यासाठी कधीच काही करणारे नसतात, ते केवळ आपल्याकडनं घेणारे असतात. म्हणून या फुकट्या मित्रांना ओळखून वेळीच त्यांना दूर केलं पाहिजे. नंबर 2, फेक फ्रेंड्स हे तुमच्या सिक्रेटचे भांडवल बनवतात. मैत्रीमध्ये आपण अनेक गोष्टी आपल्या मित्रमैत्रिणींशी आडपडदा न ठेवता शेअर करतो. आपले अनेक सिक्रेट्स आपण आपल्या बेस्ट फ्रेंडला सांगत असतो, पण बनावटी मित्र याच सिक्रेटचे भांडवल बनवतात. तुम्ही विश्वासाने जर त्यांना काही सांगितलं तर ते तुमचा विश्वासघात करतात. तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना तुमच्याविषयीचे सगळे सिक्रेट ते सांगतात. मग तुमचे इतर मित्रमैत्रिणी त्याच्याशी मैत्री करतात, कारण त्यांना तुमच्याविषयीची माहिती हा मित्र पुरवत असतो. वेळ प्रसंगी तुमच्या पाठीमागे तुमच्याविषयीच्या अनेक गोष्टींची ते मजा उडवतात, तुमच्या सिक्रेटचे भांडवल बनवतात. मग जर तुम्हाला समजत असेल की हा जो मित्र आहे हा मला फसवतोय, हा बनावटी मित्र माझे सगळे सिक्रेट इतरांशी शेअर करतोय, तर तुम्ही तुमची मैत्री तिथे थांबवली पाहिजे. किंवा तोंड देखल्या तुम्ही मैत्री ठेवून त्या व्यक्तीशी, त्या मित्राशी पुन्हा आपले सिक्रेट शेअर करता कामा नये. नंबर 3, फेक फ्रेंड्स हे वेळप्रसंगी तुम्हाला खड्ड्यात ढकलतात. फेक फ्रेंड्स किंवा फसवे मित्र हे कधीच प्रसंगी, अडचणीच्या वेळी तुमची बाजू घेणार नाहीत. जेव्हा तुम्हाला कोणी हर्ट करेल किंवा दुखवेल तेव्हा ते तुमच्या सोबत उभे राहणार नाहीत. तुमच्या आनंदामध्ये, तुमच्या एन्जॉयमेंटमध्ये, तुमच्या पार्टीमध्ये ते तुमच्याशी खूप चांगले वागतील आणि खूप मजा करतील. त्यांच्यासारखे मित्रच कुणी नाही असे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतील, पण जेव्हा तुमच्यावरती दुःखद प्रसंग येईल तेव्हा ते तुमची साथ सोडून देतील. कठीण प्रसंगी ते तुम्हाला साथ देणार नाहीत, तुमच्या सोबत उभे राहणार नाहीत, तुम्हाला खड्ड्यात ढकलतील आणि निघून जातील. मग अशा मित्रांचा जर तुम्ही एकदा अनुभव घेतला असेल तर तुम्ही वेळेत शहाणे व्हायला पाहिजे आणि अशा मित्रांपासून थोडं अंतर ठेवलं पाहिजे. शेवटी मैत्री ही दुतर्फा असते, दोन्हीकडून तितकीच मैत्री अपेक्षित असते. जो पडेल त्याला उचलण्यासाठी, त्यांना उठण्यासाठी हात दिला पाहिजे. अडचणीच्या वेळी सोबत उभं राहिलं पाहिजे, प्रसंगी मदत केली पाहिजे आणि तीच खरी मैत्री असते.
पण जेव्हा तुमच्या मैत्रीमध्ये तुम्हाला असा अनुभव येत नसेल, केवळ या फसव्या मित्रांचा या 3 पद्धतीने तुम्हाला अनुभव येत असेल, तर तुम्ही मैत्री करायची की मैत्री थांबवायची याचा विचार नक्की केला पाहिजे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटच्या 2 ओळी फक्त तुमच्यासाठी. प्रत्येकात आहे काहीतरी खास, म्हणूनच जगण्याची आहे आस, म्हणूनच जगण्याची असावी आस. धन्यवाद.